नमस्कार, मी मनीषा सुर्वे। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो आपल्या भाषाभ्यास या विभागातला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे जो भाषिक घटकांवर आधारित आहे आणि तो विषय म्हणजे विरामचिन्ह। मुळात भाषेमध्ये विरामचिन्ह का वापरली जातात किंवा पूर्णविरामाचं महत्त्व काय आहे, स्वल्पविराम का वापरला जातो, अर्धविरामाचं प्रयोजन काय असतं, असे विविध प्रश्न तुमच्या मनात सुद्धा नक्कीच निर्माण होत असतील। आणि म्हणूनच या विरामचिन्हांचं महत्त्व सांगणारा एक गमतीदार किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे। प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके एकदा लेखक प्र. के. अत्रे यांना म्हणाले, वाक्यामध्ये स्वल्पविरामाचा नक्की काय उपयोग असतो बरं? असा प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर अत्रे साहेबांनी अगदी शांतपणे आणि धीरगंभीरपणे त्यांना उत्तर दिलं, वेळ आली की आरामात सांगेन बरं तुम्हाला। त्यानंतर काही दिवसानंतर ना. सी. फडके यांची पत्नी आणि प्र. के. अत्रे यांची एके ठिकाणी अगदी सहजच भेट झाली आणि बोलण्याच्या ओघाओघामध्ये अत्रे महोदय ना. सी. फडके यांच्या पत्नीला म्हणाले, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ। प्र. के. अत्रे यांनी केलेलं हे विधान अर्थातच ना. सी. फडके यांच्या पत्नीला विचित्र वाटलं। मी तुझा नवरा, तू माझी बायको, सिनेमाला जाऊ। आणि हे सगळं वाटल्यामुळे तिने अर्थातच घरी आल्यानंतर घडलेला हा सगळा प्रकार ना. सी. फडके यांना सांगितला। आणि मग फडके सरांनी सुद्धा प्र. के. अत्रे म्हणजे अत्रे महोदयांकडे याबाबत खुलासा मागितला। ज्या वेळेला त्यांनी खुलासा मागितला त्यावेळेला स्मितहास्य करत अत्रे महोदय फडके महोदयांना म्हणाले, अहो, मी असं म्हटलं होतं, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ। मध्ये स्वल्पविराम दिलेला होता मी। प्र. के. अत्रे यांनी आपल्या नेहमीच्या आणि विनोदी आणि खुमासदार शैलीने ना. सी. फडके यांना आता स्वल्पविरामाचा उपयोग अगदी छानपैकी समजावून सांगितला। आणि हा गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगितला याचं कारण आता तुमच्या लक्षात आलेलं असेलच। म्हणजे आधीच्या वाक्यांमध्ये अत्रे महोदयांनी कुठलंही विरामचिन्ह वापरलेलं नव्हतं, म्हणजे स्वल्पविराम अजिबात वापरलेला नव्हता आणि त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला। मी तुझा नवरा, मी नंतर स्वल्पविराम होता पण तो दिला गेला नाही। पण नंतर फडके महोदयांना ज्यावेळेला त्यांनी समजावलं त्यावेळेला मध्ये त्यांनी स्वल्पविरामाचा वापर केला। म्हणजेच जेव्हा या स्वल्पविरामाचा वापर केला जातो त्यावेळेला अर्थात ते वाक्य योग्य आणि अर्थपूर्ण बनतं। एकूणच विरामचिन्हांचा वापर जर आपण नाही केला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो हे या प्रसंगातून तुमच्या सगळ्यांच्या आता नक्कीच लक्षात आलेलं असेल। असाच आणखी एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे। टोलनाक्यावर ना एक गाडी जात असते। गाडीमध्ये भरपूर सामान भरलेलं असतं आणि या गाडीतल्या ड्रायव्हरला टोलनाक्यावर अडवू नये, त्याला त्रास देऊ नये म्हणून एका सद्गृहस्थाने त्याला चिठ्ठी लिहून दिलेली असते। या चिठ्ठी लिहून दिलेल्या माणसाचा शब्द त्या चेकनाक्यावर प्रमाण मानला जात होता, इतका तो माणूस मोठा होता। आता ही चिठ्ठी देण्याचं कारण काय होतं की दिलेल्या चिठ्ठीमुळे या माणसाला पुढे सोडलं जाईल अशी एकूण चिठ्ठी लिहून देणाऱ्या त्या माणसाची अपेक्षा होती। त्या ड्रायव्हरने ती चिठ्ठी टोलनाक्यावर उभ्या असलेल्या त्या माणसांना दाखवली आणि त्याला आता वाटलं की आपल्याला लगेच सोडतील।
पण चिठ्ठी बघितल्यानंतर त्या टोलनाक्यावरच्या माणसांनी त्या ड्रायव्हरला खाली उतरायला लावलं आणि मग वेगवेगळ्या प्रकारे त्याची चौकशी सुरू केली. पण तिकडून त्याला जायची परवानगी मात्र देत नव्हते. तिकडेच त्याला अडवून धरण्यात आलं. आता खरंच ड्रायव्हरला कळेना की एवढ्या मोठ्या माणसाची चिठ्ठी आहे आणि तरीसुद्धा मला का बरं सोडलं जात नाही आहे, हा प्रश्न त्याला राहून राहून पडत होता. आता इथे काय झालं होतं ते लक्षात घ्या. म्हणजे त्या मोठ्या माणसाने चिठ्ठीमध्ये काय लिहून दिलेलं होतं? रोको मत जाने दो, रोको मत जाने दो. पण हे वाक्य लिहिणाऱ्या असिस्टंटने हे वाक्य लिहिताना मध्ये कोणतंही विरामचिन्ह वापरलेलं नव्हतं. त्यामुळे टोलनाक्यावरच्या माणसांनी हे वाक्य कसं वाचलं? ऐका, त्यांनी लिहिलेलं होतं रोको मत जाने दो, स्वल्पविराम घातलेला नव्हता. पण या मंडळीने वाचलं रोको मत जाने दो आणि म्हणून त्याला तिकडे अडवलं. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की विरामचिन्हांचा वापर बोलताना किंवा लिहिताना किती आणि कसा महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा बोलतो किंवा मग एखाद्या समोरच्या माणसाशी आपण संवाद साधतो त्यावेळेला एकाच पद्धतीने, म्हणजे अगदी स्टिरिओटाईप पद्धतीने किंवा एकाच पठडीमध्ये एकाच सुरामध्ये एकसारखंच बोलत नाही. म्हणजेच बोलताना आपण मध्येच थांबतो. काही ठिकाणी अगदीच कमी काळ थांबतो, काही ठिकाणी जास्त काळ थांबतो, काही वेळा 2 शब्दांच्या मध्ये थांबतो, काही वेळेला 2 वाक्यांच्या मध्ये सुद्धा आपण थांबतो. आणि या थांबण्यालाच संस्कृत भाषेमध्ये शब्द आहे विराम. विराम म्हणजे थांबणे, टू स्टॉप. हे थांबणं जे असतं किंवा हे जे पॉज घेणं असतं ते ज्या चिन्हाने दाखवलं जातं त्यालाच विरामचिन्ह असं म्हणतात. बोलताना हा पॉज चिन्हाने दर्शवला जात नाही. एकूण आपली बोलण्याची जी पद्धत असते त्यावरून हा विरामचिन्हाचा वापर आपण ओळखतो, लक्षात येतं ते आपल्या. म्हणजे आपण त्या व्यक्तीसोबत जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याच्याशी बोलत असताना आपण मध्येच थांबतो, म्हणजे विराम घेतो. पण लिहिताना तसं नाही करता येत आपल्याला. आणि म्हणून लिहिताना थांबण्याची किंवा मग विराम घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती आपण या विरामचिन्हांद्वारे दाखवतो. म्हणजे लिहिताना हा विराम जो आहे तो चिन्हांनी दाखवला जातो आणि त्याच चिन्हांना आपण विरामचिन्ह असं म्हणतो. थोडक्यात वाचताना आपण कुठे थांबायचं किंवा वाचत असताना कोणत्या एका विशिष्ट शब्दावर जोर द्यायचा, आघात द्यायचा, हे आपल्याला कळतं ते या विरामचिन्हांमुळे. मराठी भाषेमध्ये जे लिखाण केलं जातं ते केलेलं लिखाण किंवा कथन जे असतं ते वाचकांच्या लक्षात यावं, त्यांना ते व्यवस्थित समजावं, यासाठी या विरामचिन्हांचा वापर आपण करतो. चला तर मग आपण या विरामचिन्हांचा अभ्यास सुरू करूया. पहिलं विरामचिन्ह आज आपण अभ्यासायचं आहे ते म्हणजे पूर्णविराम. आपण बोलत असलेलं किंवा लिहित असलेलं वाक्य जेव्हा पूर्ण होतं, जेव्हा ते संपतं, ते दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरला जातो. उदाहरणार्थ, मी 10वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणार आहे, फुल स्टॉप, पूर्णविराम. माझी आई, माझे बाबा मला प्रिय आहेत, वाक्य संपलेलं आहे, पूर्णविराम. मी खूप कष्ट करीन, पूर्णविराम. निसर्ग हाच गुरु आहे, पुन्हा पूर्णविराम, वाक्य संपलेलं आहे. त्याचप्रमाणे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे, आद्याक्षर म्हणजे इनिशियल, त्या इनिशियलच्या पुढे आपण पूर्णविराम लिहितो. उदाहरण देते. आता उदाहरण हा जो शब्द आहे तो एवढा मोठा शब्द लिहिण्यापेक्षा मी काय करते तर उदा असं लिहून मी पूर्णविराम देते. किंवा मग डॉक्टर एवढं सगळं लिहिण्यापेक्षा डॉ असं लिहून मी पूर्णविराम देते. समोरच्याला तो अर्थ कळतो.
पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्वल्पविराम. वाक्यामध्ये आपण थोडासा आराम घेतो. हा थोडासा आराम म्हणजे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द जेव्हा एका पाठोपाठ येतात, एकाच जातीचे अनेक शब्द जेव्हा एका पाठोपाठ येतात, तेव्हा हा स्वल्पविराम दिला जातो. उदाहरणार्थ, मला मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषा आवडतात. एकाच विषय आहेत हे सगळे. त्यानंतर मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ हे डाळींचे प्रकार आहेत. एकाच पठडीतले एकाच जातीचे शब्द आहेत. त्याचप्रमाणे संबोधन म्हणजे आपल्याला एखाद्याला हाक मारायची असते, त्यावेळेला सुद्धा आपण हा स्वल्पविराम त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यानंतर लिहितो. उदाहरणार्थ, अमित लवकर ये बरं, संबोधनानंतर वापरलेलं आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा. रसिका विसरू नको बरं. आता ह्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्धविराम. स्वल्पविराम आणि पूर्णविराम यांच्या दरम्यानचा जो विराम असतो तो दाखवण्यासाठी आपण जे विरामचिन्ह वापरतो ते विरामचिन्ह म्हणजे अर्धविराम. म्हणजे दोन छोटी छोटी वाक्य असतात आणि ती आपण एकत्र जोडतो. दोन छोटी छोटी वाक्य एकत्र जोडतो तेव्हा ती वाक्य जोडण्यासाठी आपण मध्ये उभयान्वयी अव्यय वापरतो. हे उभयान्वयी अव्यय वापरण्याच्या अगदी अगोदर हा अर्धविराम वापरला जातो, लिहिला जातो. उदाहरणार्थ, मी बाजारात गेले कारण घरातील सामान संपलं होतं. ही दोन वाक्य आहेत आणि ही दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत आणि मध्ये उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर हा अर्धविराम आहे. कमलाबाई खूप हुशार होत्या, समजूतदार होत्या, पण थोड्या रागीट होत्या. पणच्या अगोदर हा अर्धविराम आपण वापरलेला आहे. गड आला पण सिंह गेला. आता या पुढचा विरामचिन्हांचा प्रकार म्हणजे अपूर्ण विराम. पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचं उदाहरण असते. पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचं उदाहरण असते. फॉर एक्झाम्पल, आपण बाजारामध्ये जातो. बाजारामध्ये जाताना सामानाची यादी करून नेतो किंवा मग एखादा पदार्थ तयार करत असतो आणि त्या पदार्थासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स, त्यासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत ती आपण एक यादी तयार करतो. म्हणजे सवय असते आपल्याला तशी. त्या पदार्थांची नावं लिहित असताना आधी आपण हा अपूर्ण विराम लिहितो आणि नंतर त्या पदार्थांची नावं लिहितो. आता उदाहरण देते. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते, ऑनलाईन लेक्चरला बसताना जवळ ठेवायच्या वस्तू, त्यानंतर हा अपूर्ण विराम देते आणि त्यानंतर वस्तूंची नावं घेते. पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, पाण्याची बॉटल इत्यादी. किंवा मग डीमार्टवरून आणायचं सामान, अपूर्ण विराम देऊन पुढे साखर, तांदूळ, गहू, साबण वगैरे. याला म्हणतात अपूर्ण विराम. याच्या पुढचा जो प्रकार आहे विरामचिन्हाचा तो म्हणजे प्रश्नचिन्ह. वाक्यामध्ये प्रश्न विचारायचा असल्यास प्रश्नचिन्ह वापरलं जातं. किंवा मग आपल्याला कोणाकडून तरी उत्तराची अपेक्षा असते, उत्तर अपेक्षित असतं, त्यावेळीसुद्धा आपण हे प्रश्नचिन्ह वापरतो. किंवा आणखीसुद्धा म्हणजे मनामध्ये आपल्या असलेली शंका किंवा गोंधळ, मनामध्ये असलेलं कुतूहल व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण या विरामचिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ, आपण म्हणतो मनामध्ये कुतूहल असतं, मग आपण म्हणतो खरंच ती बाई इतकी धूर्त असेल का? किंवा मग प्रयत्न केल्यानंतर यश का बरं मिळणार नाही? हे काम तू नक्की करू शकशील का? तुम्ही कशा आलात इथपर्यंत? प्रश्नचिन्ह आहे. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? ही सगळी झाली प्रश्नचिन्हांची उदाहरणं. पुढचं विरामचिन्ह आहे ते म्हणजे उद्गारचिन्ह.
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे उद्गार चिन्ह आपण वापरतो. आनंद, दुःख, राग, द्वेष, भीती, नकार ह्या सगळ्या आपल्या मनातल्या भावना आहेत. आणि या भावना व्यक्त करत असताना आपण उद्गार चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ, अरे वा, किती सुंदर निसर्ग आहे. आश्चर्याची भावना यामध्ये व्यक्त झालेली आहे आणि त्यावेळेला मी हे उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. बाप रे, केवढा मोठा साप. भीतीची भावना या ठिकाणी आहे. पण तो फरक दिसतोय हं. आश्चर्याची भावना. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच जाणार. पुन्हा एकदा आश्चर्याची भावना. तर या सगळ्या भावना ज्या ठिकाणी व्यक्त होतात ते म्हणजे उद्गार चिन्ह. पुढचा प्रकार म्हणजे अवतरण चिन्ह. एकापेक्षा जास्त लोकांमधला संवाद दाखवताना संवादाच्या सुरुवातीला आणि संवादाच्या शेवटी आपण हे अवतरण चिन्ह वापरतो. अवतरण चिन्ह ही 2 प्रकारची असतात. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी आणि दुहेरी. आता एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे नेमकं काय? तर आपण लिहित असलेल्या ठिकाणी एक विशिष्ट म्हणजे एक महत्त्वाचा शब्द असतो आणि तो आपल्याला अधोरेखित करायचा असतो, समोरच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. किंवा मग एखाद्याचं म्हणणं वाचणाऱ्याच्या लक्षात आणून द्यायचं असतं. अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचं मत सांगायचं असतं. किंवा मग एखादं पुस्तक किंवा एखादा निबंध, एखादा चित्रपट यांचं नाव आपल्याला उद्धृत करायचं असतं. आणि ते करण्यासाठी आपण या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ, इंदिरा संत यांचा गर्भरेशीम हा काव्यसंग्रह मला आवडतो. विनू नाव आहे. विनू हे त्याचं लाडाचं नाव होतं. निबंध हा उपयोजित लेखनाचा एक प्रकार आहे. स्पेसिफिकली तिकडे मांडलेलं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे उद्गार आपण अगदी जसेच्या तसे लिहितो आणि त्यावेळेला या उद्गारांच्या सुरुवातीला आणि उद्गारांच्या शेवटी हे दुहेरी अवतरण चिन्ह आपण वापरतो. म्हणजे बोलणाऱ्याचे जे उद्गार असतात ते हायलाईट करण्यासाठी आपण हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. उदाहरण सांगते. जगदाळे ओरडला, रनिंग कर रोज. रनिंग कर रोज. स्नेहल म्हणाली, सॉरी मावशी, खरंच सॉरी. किंवा नेहमीचं आपलं उदाहरण, लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आता यापुढचं विरामचिन्ह म्हणजे संयोगचिन्ह. लिहिताना ओळीच्या शेवटी आलेला आणि तिथे न मावणारा मोठा शब्द विशिष्ट अक्षरानंतर आपण तोडतो, त्यावेळी या संयोगचिन्हाचा आपण वापर करतो. संयोगचिन्ह. उदाहरण सांगते. मी वाचत असलेल्या मराठीच्या पुस्तका एवढं लिहून झाल्यानंतर ओळ संपलेली आहे माझी. मग मी काय करते तर पुस्तका हा शब्द लिहिते, त्यानंतर संयोगचिन्ह घालते आणि त्याच्यानंतर मग खाली लिहिते पुस्तकातील आणि जे पुढे आहे ते. त्याचप्रमाणे संयुक्त शब्द एकमेकांना जोडण्यासाठी सुद्धा या संयोगचिन्हाचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ, माझ्या वजनक्षय संकल्पाला सुरुंग लागला. मी भांडी कुंडी वापरली. घरात भरपूर कपडे लत्ते आहेत. रजनी वाद विवाद स्पर्धेत प्रथम आली. आता यापुढचं जे विरामचिन्ह आहे ते म्हणजे अपसरण चिन्ह. बऱ्याच वेळेला आपण बोलत असतो आणि बोलताना आपल्या डोक्यामधले जे विचार असतात, जी विचारांची शृंखला असते, ती काही कारणास्तव मध्येच तुटते. त्यावेळेला आपण हे अपसरण चिन्ह वापरतो. किंवा मग
आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असतं समोरच्याला किंवा मग खुलासा द्यायचा असतो, त्यावेळेला सुद्धा आपण हे अपसरण चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ आपण बोलताना असं वाक्य वापरतो, काही लोक जास्त बोलतात, काही कमी बोलतात. माणसांच्या काही गोष्टी चांगल्या, थांबतो आपण, अपसरण चिन्ह देतो, काही वाईट असतात. कोणीही कसंही वागलं, थोडं आपण पॉज घेतो, अपसरण चिन्ह देतो आणि नंतर म्हणतो तरी आपण चांगलं वागायचं. लक्षात ठेवा, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह या दोन्ही चिन्ह दिसायला साधारणपणे सारखे दिसतात, पण अपसरण चिन्हाची लांबी ही संयोग चिन्हापेक्षा जास्त असते. अपसरण चिन्ह हे संयोग चिन्हाच्या मानाने थोडं मोठं असतं. संयोग चिन्ह छोटं, अपसरण चिन्ह मोठं. विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्ह हा अभ्यासाचा व्याकरणाचा एक प्रकार आता आपण अभ्यासलेला आहेच. आत्तापर्यंत अभ्यास विषयाचे जे व्हिडिओज मी केलेले आहेत ते तुम्ही बघितलेले असतीलच, पण बघितले नसतील तर नक्की बघा, कारण या सगळ्या विषयांचा तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना नक्कीच उपयोग होणार आहे. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. तुम्हाला कोणते विषय अपेक्षित आहेत, कोणते विषय कठीण जात आहेत, हे जर तुम्ही मला कळवलं तर नक्कीच त्या विषयांवर मी विश्लेषण करू शकेन. माझे व्हिडिओज आणि माझे विषय जर तुम्हा सगळ्यांना आवडत असतील तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या ठिकाणी क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.